अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडलेला आहे. अनेक बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. कोल्हापूर शहरात ओढ्यानजीक असणारे जी घरं आहेत तीसुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत. आपण कोल्हापुरातील रामानंद नगर या ठिकाणी आहोत. या ठिकाणी 150 घरात पाणी घुसलेलं आहे. अनेक लोक घरातील पाणी बाहेर काढण्यासाठीच प्रयत्न करत आहेत. दरवर्षी असा यांना प्रॉब्लेम येतो आहे. आपल्यासोबत आहेत या ठिकाणी राहणारे नागरिक आहेत. काय सांगाल, दरवर्षी किती वर्ष झाली इथं पाणी येतं? आम्ही इथं गेली 35 वर्ष राहतो आहे. तरी पूर्वीपासूनच हा प्रॉब्लेम आहे पाण्याचा. तर इथं मागच्या बाजूला एक बंधारा आहे, म्हणजे पूर्वकालीन बंधारा आहे, त्यामुळे पाणी तटते. आणि त्यात ओढ्यामध्ये लागून जे बांधकाम झाले त्या कारणास्तव तर पाण्याचा फ्लो जास्त वाढलेला आहे. आणि दरवर्षी आमच्या घरात बघताय ओढ्यापासून किमान 70 मीटर लांब आमचं घर आहे, तरी पण आमच्या घरात 3 फूट पाणी आहे. महानगरपालिका यांनी जे काही ओढ्यात अतिक्रमण झालेलं आहे त्या अतिक्रमणानं बांधकाम होत असताना परवानगी दिल्या कारणानं ओढ्यातलं पाणी लोकांच्या घरात घुसत आहेत. आपल्यासोबत महिला पण आहेत. काय सांगाल? काय नाही, प्रत्येक वर्षी हा पाण्याचा त्रास आहे आम्हाला. आपण पाहू शकता की या ठिकाणी अनेक लहान मुलंसुद्धा आहेत. ते सुद्धा पाण्यातूनच मार्ग काढत आहेत. काही ठिकाणी रेस्क्यू फोर्स या ठिकाणी पोचलेलं नाही. काही ठिकाणी त्यांना मदतीची काही ठिकाणी दुसऱ्या मजल्याचा काही लोकांनी आधार घेतलेला आहे, तर काही नाही. दुसरा मजलासुद्धा नसल्यामुळे त्यांचं जगणं या ठिकाणी अवघड झालेलं आहे. प्रशांत चोयेकर, कोल्हापूर.